बाळा, आता तुझ्या घरातील वाईट शक्तीचा नायनाट होणार आहे. तुझ्या बंद नशिबाचे द्वार आज उघडले जाणार आहेत. होय बाळा, हा संदेश जर तू टाळलं तर मी तुझ्या घरी परत कधीच येणार नाही. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐक. आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतला असेल की काही नातेवाईक आणि शेजारी बाहेरून गोड बोलणारे आणि आपले हितचिंतक दिसतात, पण आतून त्यांच्या मनात आपल्याबद्दल कपट, द्वेष, मत्सर असते. हे लोक समोर हसतात पण पाठीमागे आपलेच निंदा करत असतात. आपल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो आणि ते आपल्या कमजोर बाजूचा फायदा घेण्याचा प्रयत्न देखील करतात. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे तुमच्या सर्वात जवळचेच असतात. शेजारी तर फक्त संधीच्या शोधात असतात की कधी तुमची एखादी चूक पकडावे आणि ते पूर्ण वस्तीत पसरावे. हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की चूक माझीच आहे का? तर नाही, चूक तुमची अजिबातच नाही, तर त्या विषारी नात्याची आहे जे तुमच्या आजूबाजूला सापासारखे लपलेले असतात. पण मित्रांनो, काळजी करू नका. आज मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे जे तुम्हाला या लबाड, धूर्त, कपटी नातेवाईक आणि शेजाऱ्यापासून वाचवण्यास मदत करते. हे तत्त्व केवळ तुम्हाला त्याच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणार नाहीत, तर तुम्हाला इतके मजबूत बनवतील की हे लोक तुमच्यासमोर मान झुकवण्यास मजबूर होतील. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव यू जिंदगी असे टाईप करा. मित्रांनो, प्रत्येक माणूस आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो. हे ऐकायला कठोर वाटू शकते, पण हे जीवनातील सर्वात मोठे सत्य. तुम्ही कोणावरही कितीही प्रेम करा, त्याच्यासाठी कितीही त्याग करा, पण जेव्हा त्याच्या फायद्याची गोष्ट येते तेव्हा तो तुमच्याबद्दल नाही तर स्वतःबद्दलच विचार करतो. अगदी सांगायचं झालं तर आई वडील, भाऊ बहीण आणि जोडीदार आपल्या स्वार्थापुढे नात्यातील भावनांना मागे सोडतात. अशा परिस्थितीत विचार करा, जे रक्ताचे नाते आहेत तेच इतके बदलू शकतात, तर बाकी जगाकडून आपण काय अपेक्षा करावी? आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक नात्याला आणि संबंधाला एक देवाणघेवाणसारखं समजायला हवं. जोपर्यंत तुम्ही कोणाला काहीतरी देत आहात, मग ते प्रेम असो, पैसा असो, आदर असो किंवा सोयी, तोपर्यंत ते नातं टिकतं. तुम्ही थांबता. दुसरी व्यक्ती लगेच बदलते म्हणून कधीही असं समजू नका की लोक तुम्हाला पसंत करतात म्हणून ते तुमच्या सोबत आहेत, पण याचा उलट तुम्ही त्याच्या कामाच्या आहात म्हणून ते तुमच्या सोबत आहे. हे खरं तर खरी आणि कडू गोष्ट आहे, पण जर तुम्ही आज ते समजून घेतले नाही तर उद्या तुमचा आज कोणीतरी आपलं म्हणून तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. मित्रांनो, म्हणून स्वतःला वाचवायचं असेल तर सत्य स्वीकारायला शिका. जग भावनांनी नाही तर स्वार्थाने चालते आणि हेच पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे आणि हे तुम्ही पाळा. जर तुम्हाला अनुभव आला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हा संदेश आपल्या धोका देणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा. मित्रांनो, तुमच्या प्रगतीने सर्वात आधी जळतो तो तुमचा शेजारी. का? कारण तो तुम्हाला रोज पाहतो. तुमचे राहणीमान, कपडे, गाडी, पाहुणे, अगदी घरातील आनंददायी वातावरण तो समोरून हसतो, पण मनात आग लागलेली असते. हे जळून हळूहळू विष बनते, जे वेळ आल्यावर तुमच्या विरुद्ध पसरवलं जातं. समजा एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीने नवीन गाडी घेतलं,
तुम्हाला अभिनंदन करणारे येतील, पण शेजारी काय म्हणतील? गाडी चांगली आहे, पण ऐकलं आहे की आजकाल खूप कमी हप्त्यावर मिळते. हे असते मुखवटा घातलेलं ईर्ष्या, जे बाहेरून गोड आणि आतून मलमासारखे असते. जो व्यक्ती तुम्हाला सर्वात जवळून पाहतो त्यांना तुमच्या सर्वात खोलवरच्या कमकुवत बाजू माहीत असतात आणि ते सर्वात मोठे धोके बनतात. शेजारी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवतो. तुमचं घर कधी रंगवलं, कोणी मोबाईल घेतलं, कोणत्या नातेवाईकाचं येणं जाणं घेणं आणि या सगळ्या गोष्टी तो मनात घोळवत राहतो. तुलना करतो, ईर्ष्या करतो आणि तुमच्या घसरणीचे तो अगदी मनापासून वाट पाहतो. म्हणून सल्ला दिला जातो की शेजाऱ्याला भेटा पण मन मोकळा करू नका. हसा पण रहस्य कुणाला सांगू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, जो तुम्हाला सर्वात जवळून पाहतो तो एकतर तुमचा रक्षक बनतो किंवा सर्वात मोठा शत्रू. त्यामुळे अशा कपटी शेजाऱ्यापासून तुम्ही सावध राहा. सगळे शेजारी असे असतात असे नाही, पण चांगले शेजारी खूप क्वचितच. त्यामुळे तुम्ही सावध राहणे हे महत्त्वाचं. तुमच्या शेजारी कसे आहे तुम्ही टाईप करून नक्की सांगा मित्रांनो. आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो. रक्ताचे नाते तेव्हाच टिकतात जोपर्यंत स्वार्थ असतो. तुम्ही ऐकलं असेल की रक्ताचे नाते कधीच धोका देत नाही, पण यावर पूर्णपणे सहमत नसण्याची शक्यता आहे. रक्ताचा संबंध तेव्हाच टिकतो जोपर्यंत स्वार्थ टिकून असतो. नातेवाईकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गोड जीभ. ते समोर तुमची स्तुती करतील, काय छान प्रगती केलं आणि खरंच अभिमान वाटतो. पण जसं तुमची पाठ फिरेल तेच लोक तुमच्या विरुद्ध विष वकण्यास सुरुवात करतील, तुम्हाला नावे ठेवण्यास सुरुवात करतील. संकटाच्या वेळी जो सोबत उभा राहतो तोच खरे नातेवाईक आणि बाकी सगळे फक्त नावाचे नाते. जेव्हा एखादे संकट येते नातेवाईक सर्वात आधी म्हणतात, आम्हाला तर काहीच माहीत नव्हते, काश आम्ही तुम्हाला मदत करू शकलो असतो, पण सध्या आम्ही स्वतःच त्रस्त आहोत. अनेकदा हे नाते फक्त सामाजिक देखावा म्हणूनच राहतात. सण लग्न आणि समारंभात सगळे येतात, पण जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा ते आपला फोन देखील उचलणार नाही. ज्या परंपरेत नात्याला देव मानले जातात तिथे सर्वात जास्त धोका नात्याच्या नावावर मिळतात. त्यामुळे सावध राहा. प्रत्येक नातेवाईक आपला नसतो. प्रत्येक काका मामा मनापासून हितचिंतक नसतो. अनेकदा सर्वात मोठा धोका त्यांच्याकडूनच असतो जे आपले जवळचे म्हटले जाते. जो स्वतःवर अवलंबून आहे तो सर्वात बलवान आहे मित्रांनो. त्यामुळे स्वावलंबी बना. दुसऱ्याच्या कृपेवर जगणारा नेहमीच अपमानित होतो. अनेकदा आपण विचार करतो की जेव्हा संकट येईल तेव्हा कोणीतरी नक्कीच आपल्याला मदतीला येईल. अशी मदत काय कामाचे? नातेवाईक जवळून मदत घेण्यापेक्षा भगवंताची मदत घ्या. भगवंताचा धावा करा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तजनांना शेअर करा. धन्यवाद.